सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार अशा पावसामुळं या ठिकाणचं पर्यटन अक्षरशः खुलून गेलेलं पाहायला मिळत आहे। यामध्ये सध्या जे साताऱ्यातील प्रसिद्ध असे धबधबे जे आहेत ते देखील ओसंडून वाहत आहेत। यापैकीच एक म्हणजे साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा। सध्या मी या परिसरात आहे। आज जर पाहिलं तर शनिवार रविवारचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी आवर्जून पर्यटक या ठोसेघरच्या धबधब्याला भेट देत आहेत। जवळपास 350 मीटर उंचीचा हा धबधबा ओसंडून असा वाहत आहे। खरं तर आज शनिवार रविवार या ठिकाणी पावसानं उघडीप दिल्यामुळं पर्यटकांची संख्या देखील आज आवर्जून या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळत आहेत। याच परिसरात जर पाहायला गेलं तर महाबळेश्वरचा लिंगमाळा धबधबा असेल किंवा बांबवली वजराई धबधबा आहे, एकयू धबधबा हे देखील पूर्णपणे ओसंडून वाहत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक आवर्जून या धबधब्यांना भेट देत आहेत। साताऱ्यातील हे जे दोन धबधबे आहेत यामध्ये सांगायचं झालं तर ठोसेघरमध्ये 350 मीटरचा हा उंच धबधबा आणि एक छोटा 110 मीटरचा धबधबा हा सध्या आकर्षणाचा या ठिकाणचा केंद्रबिंदू ठरला आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर ही प्रेक्षक गॅलरी आहे आणि या ठिकाणाहून जे बाहेरून येणारे पर्यटक जे आहेत ते या धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, ठोसेघर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।